मी सर्जेराव रामचंद्र जाधव, राहणार सिद्धेवाडी. माझे जमीन गट क्रमांक 179मधून पंढरपूर मंगळवेढा उमदी या प्रकारचा रस्ता गेलेला असून हा रस्ता मुळात माझ्या गट नंबरवरती नोंद झालेला नाही. पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी मुख्य कार्यकारी अभियंता यांना संबंधित गोपाळपूर ते सिद्धेवाडी या गावाच्या दरम्यान ज्या राष्ट्रीय प्रमुख महामार्गाकरता रस्ता अधिक्रमित केलेला आहे त्याचं भूसंपादन किती केलेलं आहे त्याचं भूसंपादन करावं म्हणून अशा प्रकारचा आदेश मुख्य कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना दिलेला होता. माझ्या जमिनीतून हा रस्ता गेलेला आहे, त्याची नोंद सातबाऱ्या उतार्यावर नाही. माझ्या या 179 गट क्रमांकामधून रस्त्याचं किती भूसंपादन करण्यात आलं याकरता मी संबंधित प्रांताधिकारी अर्ज केला. प्रांताधिकारी यांनी अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्र दिलं की भूसंपादन किती झालेलं आहे याची मोजमाप करावं आणि भूसंपादनाचं विवरणपत्र द्यावं अशा प्रकारचा आदेश केला. हा आदेश करून नियमाप्रमाणे त्याची 18,000 रुपये फी भरलेली असताना देखील या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी जी लागतील ती कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडून यांना मी सादर केलेली आहे. सादर करत असताना देखील त्या ठिकाणी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्र दाखल केली असताना प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे विवरणपत्र न देता टाळाटाळ करण्याचा या कार्यालयाचे मुख्य उप अधीक्षक श्री सोनार साहेब आणि मोजणी अधिकारी प्रवीण ननवरे हे करत असून माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला हे त्रास देत असतील. 1.5 वर्षापासून प्रकरण प्रलंबित असताना हे होत नसल्यामुळं मी त्यांना रीतसर 10 जून 2024 रोजी नोटीस देऊन त्यांना माझं काम 14 जून 2014पर्यंत नाही झाल्यास आपल्या कार्यालयाला 18 जून 2024 रोजी टाळे ठोकण्यात येईल अशा प्रकारचं मी नोटीस दिलेलं असून या नोटिशीच्या प्रती मी DYSP पंढरपूर, पोलीस निरीक्षक शहर पंढरपूर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर आणि SP सोलापूर यांना दिलेला आहे. तरी या सर्व अधिकारी वर्गांनी माझी जी मागणी आहे मागणीनुसार जो अहवाल जो आहे प्रांताधिकारी यांना द्यावा अशा प्रकारची मी विनंती करतोय आणि माझा प्रश्न मार्गी लावावा अशी आपल्याला विनंती करतोय. धन्यवाद. ह्या अगोदर प्रांताधिकाऱ्यांना किंवा जे मुख्य भूमी अभिलेख अधिकारी आहेत यांना आपण भेटला होता का? त्याची मागणी तुम्ही केली होती का काय प्रांताधिकाऱ्यांनी? भेटलेलं आहे. तसं प्रांताधिकाऱ्यांनी उप अधीक्षक यांना मोजणी करून भूसंपादन किती झाले मोजणी करून अहवाल देण्याकरता त्यांना रीतसर पत्र पण दिलेलं आहे. या पत्रानुसार आपण विषयाला अनुसरून जमिनीचं भूसंपादन किती झालं याची मागणी केलेली आहे आणि प्रांताधिकाऱ्यांनी तसा अहवाल मागितलेला आहे. ही अहवाल देण्याची मी विनंती केलेली आहे. आतापर्यंत का दिला जात नाही? आतापर्यंत का दिला जात नाही हे टाळाटाळ करतात. यांना सवय लागलेली आहे. शेतकरी वर्गांना वेटीस धरायचं, काय चिरीमिरी मिळते का हे बघायचं. जोपर्यंत चिरीमिरी मिळत नाहीत तोपर्यंत ह्यांनी कामं करायची नाहीत आणि मिळाल्यानंतर ती रखडून ठेवायची अशा प्रकारची भावना दिसून येते. आणि माझ्यासारखा सुशिक्षित माणूस यांना काही देऊ शकत नाही म्हणून जाणून बुजून हे प्रकरण लांबवत आहेत. आणि त्यामुळं मी अशा प्रकारचा शेवटचा पर्याय निवडला आहे की या ऑफिसला टाळं ठोकायचं, त्याशिवाय ही यंत्रणा जागी होत नाही.